नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यावेळेचे स्वाध्याय आपल्याला ऑनलाईन जमा करायचे आहेत. त्यासाठीची प्रक्रिया मी तुम्हाला सांगत आहे. सर्वप्रथम गुगलवरती asm.ycmou.org.in हे साईट टाईप करा किंवा मी त्याची लिंक देईल. या प्रकारची विंडो तुम्हाला ओपन होईल. यामध्ये स्टुडंट लॉग इन करा, विद्यार्थी लॉग इन. त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर पहिलं केलं आहे का नाही, नोट क्लिक करा. या ठिकाणी तुमचा 16 अंकी PRN जो मी व्हॉट्सॲपला पाठवला आहे सगळ्यांचा, तो 16 अंकी PRN नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. 2024-017 4 वेळा 0 आणि 45. आपण एका विद्यार्थ्याचा डेमो बघत आहे. आता हा 16 अंकी नंबर टाकला. या ठिकाणी व्हेरीफाय म्हणा. ABC ID तुमचा त्या ठिकाणी 12 अंकी नंबर या ठिकाणी टाका. प्रवेश घेताना जो ABC ID आपण टाकला होता तो ABC ID 12 अंकी त्या ठिकाणी टाका. आणि इथं तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तोच या ठिकाणी टाका. आणि सेंड OTP असं त्या ठिकाणी समोर ऑप्शन क्लिक आहे, त्याला क्लिक करा. त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP आला असेल, तो त्या ठिकाणी एंटर करा. खाली आहे एंटर OTP. या ठिकाणी तुम्ही 6 अंकी आलेला OTP मोबाईलवरती तो त्या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट. या ठिकाणी ते काय सांगतं आहे की तुम्ही आता करंट पासवर्ड तुमचा 6 अंकी 2 अंकी दिवस, 2 अंकी महिना आणि 4 अंकी वर्ष या प्रकारे तुम्ही तुमची जन्मतारीख त्या ठिकाणी टाका. करंट पासवर्डमध्ये 2 अंकी दिवस, 2 अंकी महिना आणि 4 अंकी वर्ष. म्हणजे तुमची जन्मतारीख 2/8/2005 असेल तर 02/08/2005 असं येणार. आता नवीन पासवर्ड तयार करा. इथं तुम्हाला जो पाहिजे, तुमचं नाव असेल, तुमचं वर्ष असेल, त्या कमीत कमी 8 डिजिट पाहिजेत त्या ठिकाणी, 8 अक्षर कमीत कमी पाहिजेत, तर ते त्या ठिकाणी एंटर करा. आणि व्यवस्थितरित्या कुठेतरी लिहून ठेवा. तोच पासवर्ड परत एकदा टाका जो तुम्ही तयार केला आहे. आता या ठिकाणी तुमच्या पुढं पासवर्ड चेंज झाल्याचा मेसेज येईल. आता इथं परत आता PRN नंबर टाका आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड त्या ठिकाणी एंटर करा.